नमस्ते मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ यावरील सेंटेन्सेस म्हणजे वाक्य पाहणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये साधा वर्तमान काळ म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स एक्सप्लेन केलेला आहे। त्याची ओळख काय असते, कसा ओळखायचा साधा वर्तमान काळ, त्याचा रूल काय आहे हे आपण पाहिलेलं आहे। तर पहा, पुन्हा एकदा सांगते, साधा वर्तमान काळ याची जी वाक्य असतात या वाक्यांच्या शेवटी त हे अक्षर येतं। मग ते त, ता, ती, ते काहीही असू शकतं आणि त्याचा रूल आहे सब्जेक्ट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म। आता वर्बचा फर्स्ट फॉर्म घ्यायचा आहे, परंतु जर थर्ड पर्सन असेल तर आपल्याला वर्बला एस किंवा ईएस लावावा लागतो आणि ऑब्जेक्ट असा याचा रूल आहे। तर पहा, येथे काही सेंटेन्सेस दिलेले आहेत, आपण ते पाहूया। मी जातो। आता मी जातो या वाक्यामध्ये फक्त आपल्याला सब्जेक्ट आणि वर्ब दिसत आहे, कारण की हे वाक्य अत्यंत छोटं आहे, ऑब्जेक्ट याच्यामध्ये नाहीये। मी हा सब्जेक्ट आहे म्हणजे करता, मी साठी वापरतो आपण आय लिहिलं, जातो म्हणजे जाणे हे आहे वर्ब आणि जाणे यासाठी वर्ब आहे गो, आय गो। येथे वर्बचा फक्त फर्स्ट फॉर्म येणार। आता वर्बला एस आणि एस केव्हा लागेल, जर थर्ड पर्सन असेल तर आपण एस लावतो, म्हणजे करता एकवचनी असेल तर क्रियापदाला येस लावतात। म्हणजे ही किंवा शी हे जर आले तर आपण किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव आलं तर आपण काय करणार आहोत, वर्बला एस किंवा ईएस लावणार आहोत। आणि करता अनेक वचनी असेल तर क्रियापदाला म्हणजेच वर्बला एस लागत नाही। तर आपण वाक्यांमध्ये पाहूया। पहा, वाक्य दुसरं काय आहे, मी तिथे जातो। मी पुन्हा आपण काय घेणार, मी साठी आय, तिथे म्हणजे देअर, जातो जाणे, वर्ब आलं। आता इथे ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट काय आहे, तिथे, हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे। मी सब्जेक्ट, जाणे वर्ब आणि तिथे म्हणजे काय, ऑब्जेक्ट। पहिल्यांदा आपण मी साठी आय घेतला, नंतर वर्ब घेतला आपण, वर्ब आहे गो, जाणे म्हणजे गो, तिथे म्हणजे देअर, आय गो देअर। अशा प्रकारे आपण रूल यूज केलेला आहे, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट। आता पहा, 3 नंबरचं उदाहरण काय आहे, तू आनंदी दिसतोस। तू साठी आपण वापरतो यू, दिसणे। सब्जेक्ट झाला की आपल्याला वर्बचा विचार करायचा की वर्ब काय आहे, कारण की सब्जेक्ट नंतर आपल्याला वर्ब घ्यायचंय। दिसणे म्हणजे काय, लुक। आता यू लुक हॅपी, वर्बचा फर्स्ट फॉर्मच येणार आहे। ते येतात, ते साठी आपण काय घेणार, दे म्हणजे काय, ते, त्या, ती, दे कम। आता पहा, येथे दे आहे, हा थर्ड पर्सन आहे, परंतु तो एकवचनी आहे का, नाही। ते म्हणजे एकपेक्षा जास्त लोक त्याच्यामध्ये असणार आहेत, तर तो कसा आहे, अनेकवचनी आहे। आणि अनेकवचनी असेल तर क्रियापदाला एस ईएस लागत नाही, म्हणून आपण इथे हा अनेकवचनी असल्यामुळे थर्ड पर्सन आहे परंतु तो कसा आहे, अनेकवचनी आहे। हा अनेकवचन असेल तर परत आपण हे अनेकवचन घेणार का, नाही, कमचा कमच राहणार, दे कम। आता पहा, ते दररोज येथे येतात। ते म्हणजे काय, पुन्हा दे, येणे म्हणजे वर्ब, त्याला आपण म्हणतो कम। दररोज येथे मीन्स हिअर एव्हरी डे, दे कम हिअर एव्हरी डे। तो शाळेत जातो। आता तो पहा, तो म्हणजे काय, ही, मग तो बॉय असू दे किंवा एखाद्या पुरुषाबद्दल वापरलेला शब्द असू दे। तो शाळेत जातो, तो साठी आपण घेणार ही। आता पहा, येथे काय आलेला आहे, थर्ड पर्सन आलेला आहे आणि तो कसा आहे, एकवचनी आहे, म्हणजे त्यात फक्त एकच मुलगा असणार आहे। तो शाळेत जातो, जाणे म्हणजे काय, गो, हा फर्स्ट फॉर्म झाला वर्बचा। आणि सेकंड फॉर्म काय आहे, आता पहा, आपल्याला वर्बचा फर्स्ट फॉर्मच यूज करायचा आहे, फक्त आपल्याला इथे एस किंवा ईएस लावायचा आहे। आता तो शाळेत जातो, वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे गो आणि हा थर्ड पर्सन असल्यामुळे त्याला लागणार ईएस, ओ असेल। जर
लास्ट लेटर ओ असेल तर आपण त्याला ES लावतो. म्हणजे वर्बला एस कधी लावायचा आणि ES कधी लावायचा हे देखील आपल्याला माहिती पाहिजे. जर SH, CH, X, O वर्बच्या शेवटचे लेटर असतील तर त्याला आपण ES लावतो. आता O आहे म्हणजे तिथं काय होणार ES, गोज. ही गोज टू स्कूल. हे 6 नंबरचं वाक्य लक्षात ठेवायचं आहे. थर्ड पर्सन आला म्हणून वर्बला ES लावला. ही गोज टू स्कूल. आता पहा, मोहन खूप पटकन बोलतो. मोहन काय परत थर्ड पर्सन आहे आणि तो एकटाच आहे, एकवचनी आहे. म्हणजे करता एकवचनी असेल तर क्रियापदाला S लावायचं. मोहन खूप पटकन बोलतो. बोलणे म्हणजे काय टॉक. TALK टॉक. मोहन आहे आणि खूप पटकन हे काय आहे ऑब्जेक्ट. म्हणजे हा सब्जेक्ट, हे ऑब्जेक्ट आणि हा वर्ब. वर्बला S लागणार कारण की हा थर्ड पर्सन आहे. मोहन, सॉरी तिथे रोहन लिहिलेलं आहे, सॉरी. पहा, मोहन खूप पटकन बोलतो. मोहन सब्जेक्ट आहे, खूप पटकन ऑब्जेक्ट आहे आणि बोलणे म्हणजे टॉक हे काय आहे वर्ब आहे. तर वर्बचा आपण फर्स्ट फॉर्म घेतला आणि त्याला S लावला कारण टॉक्सचं काय होतं टॉक्स. मोहन टॉक्स व्हेरी फास्ट. मोहन टॉक्स व्हेरी फास्ट. आता 8 नंबरचं पहा, तो सकाळी लवकर उठतो. तो म्हणजे काय परत ही. सकाळी लवकर उठतो. सकाळी लवकर हे काय झालं ऑब्जेक्ट. उठणे म्हणजे काय वर्ब, त्याला आपण म्हणतो गेटअप. आता तो सकाळी लवकर उठतो. ही गेट्स अप अर्ली इन द मॉर्निंग. तो आहे म्हणून GETS गेट्स अप अर्ली इन द मॉर्निंग. म्हणजे परत आपण काय केलं वर्बला S लावला कारण की हा काय आहे थर्ड पर्सन आहे, ही आहे. जर यू असतं तू सकाळी लवकर उठतो, सपोज जर इथे असं लिहिलं असतं तू सकाळी लवकर उठतो तर वाक्य काय आलं असतं यू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. म्हणजे गेट अप आलं असतं, गेट्स अप नाही. आता पहा, मी पत्र लिहितो. मी साठी आय. लिहिणे म्हणजे काय राईट. आय राईट अ लेटर. यानंतर शेवटचं वाक्य पहा काय आहे, आम्ही दररोज स्वयंपाक करतो. आम्ही वी आलं. आता पहा, हा थर्ड पर्सन आहे वी, पण वी म्हणजे त्यात एकच असतो का नाही, जास्त लोक असतात. मग जर तो अनेक वचनी असेल करता तर आपण वर्बला SES लावतो का नाही लावत. तर वी कुक एव्हरी डे म्हणजे आम्ही दररोज स्वयंपाक करतो. आम्ही थर्ड पर्सन करता झाला करणे आणि दररोज स्वयंपाक हे ऑब्जेक्ट झालं. मीन्स त्याचं इंग्लिश मधलं काय होणार वाक्य वी कुक एव्हरी डे. स्वयंपाक करणे आणि कुक दररोज म्हणजे काय एव्हरी डे. स्वयंपाक करणे हे काय झालंय वर्ब झालेला आहे. दररोज म्हणजे ऑब्जेक्ट झालेला आहे. म्हणजेच त्याचं वाक्य काय आलं वी कुक एव्हरी डे. पहा, अशा प्रकारे आपण सिंपल प्रेझेंट टेन्सची वाक्य पाहिलेली आहेत. अत्यंत सोपी आहे. याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की वर्बला S कधी लावायचा आणि ES कधी लावायचा. तर सिंपल आहे. ही शी बरोबर तर SES येणार आहे. फक्त तुम्हाला वर्बला S लावायचा की S लावायचा हे माहिती असणं गरजेचं आहे. आणि थर्ड पर्सन असेल, सिंग्युलर असेल तरच आपण त्याला काय करणार आहोत S लावणार आहोत. या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर हा अत्यंत सोपा असा टेन्स आहे. तर आज आपण इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता निगेटिव्ह जे सेंटेन्सेस आहेत ते पाहणार आहोत.